पर्यंत आपण पाहत होतो लसावी मसावी या टॉपिक बद्दल. तर लसावी मसावी या टॉपिक मध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. पण लसावी आणि मसावी कसा काढायचा, लसावी म्हणजे काय, मसावी म्हणजे काय, काही संख्या दिली असतील तर त्यांचा लसावी मसावी कसा काढायचा. तर साधारणतः 2, 3, 4, 5 संख्यापर्यंत आपण बघितलं. तर आता त्यावर एक उदाहरण आपण बघू किंवा 24, 48 आणि 72 यांचा मसावी आणि लसावी काढायचा आहे आपल्याला. मग यावर उदाहरण भाग कसं सोडवायचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं. पण यावर एक प्रश्न पाहूच या व्हिडिओमध्ये पहा. पहिल्यांदा तुम्हाला मांडणी करून घ्यायची आहे 48 आणि 72 अशा पद्धतीने एक मांडणी करून घ्यायची. याला म्हणायचं भागाकार पद्धतीनं. मग ही मांडणी करताना लक्षात घ्यायचं की या तीनही संख्यांना एका संख्येनं भाग गेला पाहिजे, असं यामध्ये कुठली कंडिशन दिलेली नाहीये. किंवा मोठ्या कुठली संख्येनं 24 न दिला तर 24नच भाग द्या. तुम्ही छोट्या संख्येचा तुम्हाला जर पाठ नसतील तुम्ही 2 पासूनच सुरुवात करू शकता, 3 न भाग देऊ शकता. बरोबर, आपण इथं 2नच भाग देऊ म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे. मग 2 न भाग जर दिला तर इथं भाग जातो 12चा, इथं जातो 24चा आणि इथं जातो 36चा. समजलं इथपर्यंत. या 2 या तीनही संख्यांना भाग जातो. 3 संख्यांना भाग गेल्यानंतर 12चा, 24चा आणि 36चा या 3 संख्यांना भाग जातो. परत 12, 24 आणि 36ला 2नच भाग जातो. इथं भाग जातो 6चा, इथं जातो 12चा आणि इथं जातो 18चा भाग जातो. बरोबर. मग आता परत तीनही संख्यांना एका संख्येने भाग जातो, ती आहे 3 ही संख्या. मग 3 न भाग द्या. 3 दुनी 6, 3 चौक 12, 3 सक 18. परत या तीनही संख्यांना एका कॉमन संख्येने भाग जातो 2 न. परत 2 न द्या. बे एक बे, बे दुनी 4, बे त्रिक 6. इथपर्यंत आले. मग आता या खालच्या तीनही संख्येला भाग जातो का एका संख्येनं, भाग जात नाही. त्या कारणानं जेवढ्या संख्येनं या तीनही संख्यांना भाग गेलाय त्या संख्यांचा गुणाकार म्हणजे मसावी. मग मसावी बरोबर काय करायचं आपल्याला, 2, 2, 3 आणि 2 या चारही संख्यांनी त्या संख्येला पूर्ण संख्येला भाग गेलाय. पूर्ण संख्येला भाग जाणाऱ्या संख्या कोणते, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 म्हणजे गुणाकार करा. मग बे दुनी 4, 4 दुनी 8, 8 त्रिक 24 म्हणजे 24 काय असणार यांचा मसावी असणार. समजलं इथपर्यंत मसावी कसा काढला. आता हे जे मी खाली लिहिलंय हे तुम्ही इडले इडली करू शकता. बे दुनी 4, 4 त्रिक 12, 12 दुनी 24 अशा पद्धतीने करू शकता. मी खाली लिहिलंय तुम्हाला समजण्यासाठी. ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता, इडली इडली काढू शकता. त्यानंतर आता काढायचं आपल्याला लसावी. लसावी म्हणजे काय, इथपर्यंत आल्यानंतर परत खाली पाहिजे. जर 3 संख्यांना जर भाग जात नसेल तर तुम्हाला त्यापैकी 2 संख्या शोधायच्यात. म्हणजे जर 4 संख्या असेल, 4 संख्येला भाग जात नाही त्यापैकी 3 संख्या शोधा. 3 संख्येला भाग जातो का, 3 संख्येला जात नसेल तेव्हा मग 2 संख्या शोधायच्यात. कोणत्या तरी 2 संख्येला भाग जातो का, असं एक एक न कमी यायचंय. मग इथं 2 संख्येला सुद्धा भाग जात नाही. मग या सर्वांचा गुणाकार म्हणजे काय, लसावी. आता लसावी आपण काय करू, डायरेक्ट काढू. म्हणजे इथंच गुणाकार करू. मग इथपर्यंतचा गुणाकार आपला 24 आहे. 24 गुणिले 1 गुणिले 2 गुणिले 3. चला करू गुणाकार. 24 एक 24, 24 दुनी 48, 48 त्रिक किती होतात 144. समजलं इथपर्यंत. म्हणजे मसावी बरोबर 24 आणि लसावी बरोबर 144. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं आपण की लसावी आणि मसावी कसा शोधायचा. तर त्यावर एक प्रश्नही घेतला. आता आपण यानंतर जाणार आहे, हे झालं साध्या संख्यांचं, पूर्णांक संख्यांचं. आता काढायचं आपल्याला अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्यांमध्ये 2 भाग पडतात. अपूर्णांकामध्ये एक दशांश पूर्णांक आहे आणि दुसरा आहे व्यवहारीय पूर्णांक. दशांश पूर्णांकाबद्दल पहिलं पाहू. दशांश पूर्णांकाचे 2 उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेत. पहिलं उदाहरण पहा, 0.12, 3.6, 1.08. हे उदाहरण आपण सोडवणार आहे. आता हे उदाहरण सोडवत असताना पहिली गोष्ट म्हणजे या दशांश पूर्णांकामध्ये दशांश पूर्णांक नाही असं आपल्याला गृहीत धरायचं. मग दशांश पूर्णांक काढण्यासाठी किंमत बदलली पाहिजे नाही, त्यासाठी काय करायचं लक्षात घ्यायचं. पण दशांश पूर्णांकानंतर सर्वात जास्त अंक कोणत्या संख्येमध्ये पहा. इथे किती आहेत, 2 आहेत. इथं 1 आहे आणि इथं 2 आहेत. म्हणजे सर्वात जास्त 2 अंक आहेत दशांश पूर्णांकानंतर. मग याचा जर आपल्याला छेद म्हणजे दशांश पूर्णांक काढायचा असेल तर 2 शून्य असणारी संख्या कोणती आहे, 100 आहे. म्हणजे 100 ने गुणा लागेल. म्हणजे 100 इथं कन्सेप्ट लक्षात न घेता, फक्त तुम्हाला माहितीसाठी सांगितलं 100 न गुणायचे. मग ती कन्सेप्ट लक्षात न घेता काय करा, दशांश पूर्णांकानंतर सारखे अंक घ्या. म्हणजे 0.12, 3.60 आणि 1.08. आता दशांश पूर्णांकानंतर सारखे अंक झाले. इथं 2 आहेत, इथं 2 आहे आणि इथं 2 आहे. जिथं अंक नसेल तिथं 0 टाकायचं आहे. काय करायचं आपल्याला, 0 टाकायचा. मग बरोबर अंक झाले म्हणजे यातला दशांश पॉईंट तुम्ही जर काढून टाकला तरी काही हरकत नाही. म्हणजे कोणत्या संख्या झाल्या, 12, 360 आणि 108 यांचा लसावी आणि मसावी शोधायचा आहे. त्याच पद्धतीनं
आपण पहिली स्टेप काय केली, दशांश पूर्णांक काढण्याची स्टेप केली. पहिली स्टेप काय आहे, दशांश पूर्णांक काढण्याची. ती काढण्यासाठी काय केलं, त्या पॉईंट नंतर जेवढे अंक असतील तेवढे सारखे करून घेतले. जिथं 9 ते तिथं आपण 0 एक्स्ट्रा टाकायचे. मग एक्स्ट्रा टाकल्यानंतर पॉईंट काढून टाकल्यानंतर कुठल्या संख्या राहतात, 12, 360 आणि 108 राहतात. मग याला भाग देऊ आपण. कितीनं भाग द्यायचा, पहिलं घेऊ आपण 4 भाग जातो याला. मग 4 त्रिक 12, त्यानंतर 4 9 36, 0 जसाच्या तसा. त्यानंतर 4 दुनी 8 राहतात 2, म्हणजे 4 7 28. परत या तीनही संख्यांना एका संख्येनं भाग जातो 3 न. मग 3 ने देऊन टाकू. 3 1 3, 3 त्रिक 9, 0 ऍज इट इज जसेच्या तसा. 3 9 27. आता तिन्ही संख्यांना भाग जातो का, नाही जात. म्हणजेच या दोघांचा गुणाकार म्हणजे काय, मसावी. आता मी लिहत नाही, म्हणजे कसं 4 गुणिले 3 असं न लिहिता डायरेक्ट गुणाकार लिहू. 4 त्रिक 12, म्हणजे 12 झाला मसावी. त्यानंतर आपल्याला शोधायचं आहे लसावी. मग लसावी शोधण्यासाठी काय करायचं, 3 संख्या येते, 3 संख्याला भाग जात नाही. मग 2 संख्याला भाग जाणारी संख्या भाग जाते. कशानं, 3 न. 3 10 30, 3 त्रिक 9, म्हणजे 10 आणि 30 हा एक जसाच्या तसा. आता यापैकी कुठल्या तरी 2 संख्यांना भाग जातो का, नाही जात. मग नाही जात तर सर्वांचा गुणाकार म्हणजे काय, लसावी. मग गुणाकार करा. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, असा गुणाकार करताना शेवटी 0 असणारी संख्या घ्यायची. मग 10 गुणिले 3 बरोबर किती होतात, 30. 30 त्रिक 90, 90 गुणिले 3. आता 90 वरचा एक 0 बाजूला ठेवू, म्हणजे 9 घेऊ. 9 त्रिक 27, 27 गुणिले 4. मग 27 गुणिले 4 हे करून घ्या. 7 चोक 28, 8 आजचे 2, 4 दुनी 8, 8 2 10, म्हणजे 108 आलं. आणि 90 वरचा आपण जो 0 बाजूला काढला होता तो 0 ठेवून देऊ, म्हणजे 1080. लसावी किती आला, 1080. मग आता एक लक्षात घ्या की आपण इथं पॉईंट होता, आपण बिना पॉईंटचं काढलं, म्हणजे पॉईंट तुम्हाला शेवटी लक्षात घ्यायचंय. मग किती स्थळ पॉईंटच्या नंतर किती अंक होते, जास्तीत जास्त 2 अंक होते. मग 2 अंक सोडून पॉईंट द्या, म्हणजेच काय होईल 0.12, आणि इथं काय होईल 10.80 किंवा 10.8. या पद्धतीने लसावी मसावी शोधायचं तुम्हाला दशांश पूर्णांकाचं. हे समजलं का. परत काय काय केलं आपण यामध्ये, पहिलं होतं दशांश पूर्णांक. त्याला आपण दशांश पूर्णांक काढण्याची पहिली स्टेप केली. दशांश पूर्णांक काढण्यासाठी पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलं, किंवा दशांश पूर्णांकानंतर म्हणजे पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत, जास्तीत जास्त 2 अंक होते. मग सगळीकडे 2 अंक करून घ्यायचे. या पॉईंट नंतर एकच अंक होता, मग 2 अंक काढण्यासाठी वरती आपण एक्स्ट्रा 0 दिला. म्हणजे आणि 0 दिल्यानंतर पॉईंटच्या नंतर काय झालं की 2 अंक झाले सगळ्यामध्ये. मग 2 अंक झाल्यानंतर त्यातला पॉईंट काढून टाकला, म्हणजे हा उरला 12, हा झाला 360 आणि हा झाला 108. मग या संख्यांचा तुम्हाला लसावी मसावी काढायचा आहे या पद्धतीनं. या पद्धतीने लसावी मसावी काढल्यानंतर काय करायचं की या पॉईंटच्या नंतर 2 अंक होते, त्याला आपण काढून टाकलं होतं. मग हे 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे हा येईल 0.12 आणि हा येईल 10.80, म्हणजे 10.8 सुद्धा ऑप्शन मध्ये राहू शकतो लसावी. काही अडचण आहे का यामध्ये. आता आपण शोधू हे 2 नंबरचं उदाहरण. 0.5, 3 आणि 1.25. तर हे 2 नंबरचं उदाहरण मी या ठिकाणी लिहिलं. आता याला आपल्याला या पद्धतीने सोडवायचंय, म्हणजे लसावी आणि मसावी कसा काढायचा. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, पहिल्या स्टेप मध्ये त्याचे पॉईंट काढून टाकायचे. मग पॉईंट काढण्यासाठी काय आहे, तर पॉईंट नंतर काय काय येतं ते पहा. पॉईंट नंतर किती अंक आहेत, इथं 1 अंक, इथं काहीच अंक नाहीये, इथं 2 अंक. मग जास्तीत जास्त किती आहेत, 2 अंक आहेत. म्हणजे पॉईंटच्या नंतर 2 अंक येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की इथं 0.50 होईल, हा काय येईल 3.00 आणि हा येईल 1.25. मग आता पॉईंटच्या नंतर 2 अंक आले. आता यातला पॉईंट डायरेक्ट पुसून टाकू आपण, म्हणजे यातला पॉईंट निघून जातो. म्हणजे 50, 300 आणि 125 या संख्यांचा लसावी मसावी काढायचंय तुम्हाला. मग पहा, चला आता या संख्यांना किती भाग जातो, 5 न भाग जातो. 5 न देऊन टाकू. 5 10 50, 5 सक 30, 0 जसाच्या तसा. त्यानंतर 5 दुनी 10, 5 5 25. परत 10 60 आणि 25 ला एका संख्येने भाग जातो 5 नच. 5 न भाग देऊन टाकू. 5 दुनी 10, त्यानंतर 5 1 5, 5 दुनी 10, त्यानंतर 5 5 25. परत आता या 3 संख्या आल्या. या 3 संख्याला सगळ्या 3ही संख्यांना एका संख्येने भाग जातो का, नाही जात. मग जेवढ्या संख्यांनी भाग जातो त्यांचा गुणाकार म्हणजे काय, मसावी. मग मसावी बरोबर किती येईल, 5 5 25. त्यानंतर आता शोधायचं आपल्याला लसावी. लसावी कसं शोधायचा, मग 3 संख्यांना भाग जात नसेल तर 2 संख्यांना भाग जाणारी संख्या पहा. 2 आणि 12 ला 2 न भाग जातो, 2 1 2 2 12,
5 जसाच्या तसा. आता सर्वांचा गुणाकार म्हणजेच काय, लसावी. लसावी बरोबर 6 पंचे 30, 30 दुनी 60 आणि 60च्या ऐवजी तो 60चा जो शून्य आहे तो काढून ठेवू म्हणजे 6 राहतात. मग 6 पंचे 30, 3 5 15, 2 शून्य, कारण 30 मधला शून्य काढला आणि 60 मधला काढला म्हणजे 1500 झालं. समजलं इथपर्यंत. मग पहा, लसावी मसावी आल्यानंतर पॉईंटच्या नंतर 2 अंक होते म्हणून 2 अंक सोडून पॉईंट द्या. 0.25 असं होईल, हा होईल 15.00 म्हणजेच 15. पॉईंटच्या नंतर किती झिरो असते त्याला काही व्हॅल्यू आहे का, नाही, नॉन व्हॅल्युएबल होतो. त्या कारणानं 15 हा झाला त्याचा लसावी आणि मसावी झाला 0.25. या पद्धतीने तुम्हाला शोधायचंय. काही अडचण आहे का बाबा हो? आपण पहिल्यांदा काढणं काय शिकलो, लसावी आणि मसावी. त्याच पद्धतीनुसार आपण काढणं शिकायचं होतं या व्हिडिओमध्ये आपल्याला अपूर्णांकाचा. त्या अपूर्णांकापैकी अपूर्णांकाचे 2 प्रकार पडतात, दशांश पूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक. तुमचं उदाहरण आहे बघा, व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी मसावी काढणे. आपण दशांश पूर्णांकाचा लसावी मसावी काढणं शिकलो आणि तसंच पूर्णांक संख्यांचा सुद्धा काढणं शिकलो. आता काढायचं आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी मसावी. आता व्यवहारी अपूर्णांक कशाला म्हणायचं तर ते पहिलं लक्षात घ्या. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय तर अंश आणि छेदाच्या रूपात जे लिहिलं जातं त्यांना व्यवहारी अपूर्णांक म्हणतात. मग या ठिकाणी पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचंय, अंशाचा लसावी आणि मसावी काढायचा आणि छेदाचा वेगळा तुम्हाला लसावी मसावी काढायचा आहे. मग पहिलं पाहू आपण अंशाचा लसावी मसावी. यामध्ये अंश कुठला आहे, 3, 2, 1 आणि 3. मग लिहून घेऊ आपण 3, 2, 1 आणि 3. यांचं काय करायचंय आपल्याला, लसावी आणि मसावी काढायचंय. मग पहिलं पहा की या अंशाचा लसावी मसावी काढताना 3, 2, 1, 3 या सर्व संख्यांना म्हणजे चारही संख्यांना एका संख्येने भाग जातो का, नाही जात. म्हणजेच त्याचा मसावी काय असणार आहे, 1 असणार आहे. आता लसावी शोधायचं आपल्याला. मग लसावी काय आहे तर 4 संख्यांना भाग जात नाही तर 3 संख्या शोधा, 1 मायनस करा. म्हणजे 3 संख्यांना कोणत्या तरी भाग जातो का, 3 संख्यांना जात नाही. मग कोणत्या तरी 2 संख्यांना जातो का तर 2 संख्यांना जातो, 3 आणि 3 ला जातो. कितीने भाग जातो, 3 ने भाग जातो. म्हणजे 3 1 3, 2 जसाच्या तसा, 1 जसाच्या तसा, 3 1 3. आता लसावी काढताना सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे काय, लसावी. पहा 3 1 3, 3 2 6, 6 1 6, 6 1 6. लसावी किती आला याचा, 6 आला. आता आपल्याला काढायचा छेदाचा लसावी. मग छेदांचा लसावी मसावी अगोदर काढून घ्यायचा. मग छेद कुठले, 4 3 4 5. पहा 4 3 4 आणि 5 यांचा लसावी मसावी काढायचा आहे. पूर्ण संख्यांना एका संख्येनं भाग जातो का, नाही जात. म्हणजे मसावी किती, 1. मसावी बरोबर काय असणार आहे, 1. आता शोधायचं आहे आपल्याला लसावी. लसावी शोधताना 4 संख्यांना भाग जातो का, नाही जात. 3 संख्यांना जातो का, 3ही संख्यांना जात नाही. 2 संख्यांना जातो का शोधायचं, 2 संख्यांना जातो, 4 ना भाग, 4 1 4, 3 ला जात नाही, 3 जसाच्या तसा, 4 ला जातो, 4 1 4, 5 जसाच्या तसा. सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे काय, लसावी. मग शोधा. गुणाकार करायचा, 4 1 4, 4 3 12, 12 1 12, 12 5 60. म्हणजेच लसावी किती आला, 60. म्हणजेच व्यवहारी अपूर्णांक जर तुम्हाला लसावी आणि मसावी काढायचा असेल तर पहिल्यांदा अंशाचा लसावी मसावी काढायचा, त्यानंतर छेदाचा लसावी मसावी काढायचा. यानंतर एक स्टेप महत्वाची आहे ती लक्षात घ्यायची. ती स्टेप कुठली तर तुम्हाला यासाठी एक सूत्र आहे, ते सूत्र लक्षात घ्यायचंय. म्हणजेच अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी छेदाचा लसावी. पहा इथं काय काय म्हणजे हे पाठ न करता तुम्हाला लक्षात कसं ठेवता येईल तर अंशाचा मसावी काढायचा म्हणजे अपूर्णांकाचा मसावी काढायचा तर अंशाचा मसावी घ्यायचा. इथं मसावी तर वरती मसावी घ्यायचा आणि छेदामध्ये काय घ्यायचंय, लसावी. वरती मसावी आला तर खाली लसावी घ्यायचंय. पण खालचा जो लसावी हा अंशाचा न घेता छेदाचा घ्यायचा. छेदात आहे म्हणून छेदाचा लसावी, अंशाचा म्हणून अंशाचा मसावी. समजलं. त्यानंतर अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी छेदाचा मसावी. या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या. पहा यामध्ये काय काय फरक पडला म्हणजे याला तुम्हाला पाठ न करता फक्त आठवणीत कसं ठेवायचं, अपूर्णांकाचा मसावी तर अंशाचा मसावी घ्यायचा, अपूर्णांकाचा लसावी तर अंशाचा लसावी घ्यायचा. मग अंशाचा लसावी घेतला छेदाचा मसावी, अंशाचा मसावी घेतला तर छेदाचा लसावी. या पद्धतीनं मग यामध्ये किमती टाकू म्हणजे या पूर्ण अपूर्णांकाचा आपल्याला मसावी शोधायचा आहे. मग मसावी बरोबर मग पहा अपूर्णांकाचा म्हणजे अंशाचा मसावी किती आला, अंशाचा मसावी 1, छेदाचा लसावी किती आहे 60.
म्हणजे 1/60 हा काय असणार आहे, या अपूर्णांकाचा मसावी असणार. मग लसावी म्हणजेच काय, तर लसावी शोधायचा आपल्याला. लसावी शोधताना फक्त यामध्ये किमती टाका. मग अंशाचा लसावी किती येतो का, अंशाचा लसावी 6, छेदाचा मसावी किती आहे, 1, म्हणजे छेद 1 बरोबर किती असणार आहे, 6. हे तुमच्या फायनल आन्सर झाले. अंशाचा मसावी 1/60 आणि लसावी किती असणार आहे, 6. तर हा पूर्ण व्यवहारी अपूर्णांकाचा आहे. या पूर्ण अपूर्णांकाचा असणार आहे, फक्त अंशाचा नाही आणि फक्त छेदाचा नाही, तर पूर्ण या अपूर्णांकाचा असणार आहे. याच पद्धतीचं आणखी एक उदाहरण या ठिकाणी घेतलंय बघा आपण. तर याच पद्धतीने सोडवताना काय करायचं, पहिल्यांदा अंश वेगळे करायचे, म्हणजे 12, 15 आणि 18 यांचा अगोदर आपल्याला काय करायचंय, लसावी आणि मसावी शोधून घ्यायचंय. या पद्धतीने मांडणी करायची. मांडणी केल्यानंतर सर्व संख्यांना भाग जाणार एक कॉमन संख्या पाहिजे, 3 न भाग जातो. 3 चौक 12, 3 5 15, 3 चौक 18. परत 4, 5 आणि 6 या 3 संख्या बोलल्या. या 3 संख्यांना एका संख्येनं भाग जातो का, भाग जात नाही. त्या कारणाने काय करायचं, तर 3 हा काय असणार यांचा मसावी असणार आहे. मग लसावी शोधायचंय. लसावी काय करायचं, 3 संख्यांना भाग जात नाही, मग कुठल्या तरी 2 संख्यांना भाग जातो का शोधायचंय. मग 2 संख्यांना जातो 2 न, बेदुनी 4, 5 ला जात नाही जसाच्या तसा, आणि बेत्रिक 6. मग लसावी शोधताना सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे काय, लसावी. मग 5 त्रिक 15, 15 दुनी 30, 30 दुनी 60, 60 त्रिक 90, 90 हा असणार यांचा लसावी. तसंच जसं की आपण अंशाचा काढला, आता छेदाचा काढू. छेदाचा लसावी मसावी काढून घ्यायचा. 15, 18 आणि 27. 15, 18 आणि 27 या पद्धतीने मान्य करायची. मग 15, 18 आणि 27 ला परत एका संख्येने भाग जातो का, तर 3 न भाग जातो. 3 5 15, 3 6 18, 3 मग 27. आता परत 3 संख्यांना भाग जातो का, नाही जात. म्हणजेच यांचा मसावी बरोबर किती असणार आहे, 3. तर लसावी शोधायचा आहे आता आपल्याला. लसावी शोधताना पूर्ण संख्यांना भाग जात नाही, मग 3 संख्या आहेत टोटल. त्यापैकी मग 2 संख्यांना भाग जातो शोधायचंय. मग 6 आणि 3 ला भाग जातो. 3 न 5 ला जात नाही जसं तसा. 3 दुनी 6, 3 त्रिक 9. म्हणजे सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे काय आता, लसावी. 5 दुनी 10, 10 त्रिक 30, 30 त्रिक 90, 9 त्रिक 27 म्हणजे 270. म्हणजे हा झाला छेदाचा लसावी मसावी, हा झाला अंशाचा लसावी मसावी. मग पूर्ण अपूर्णांकाचा लसावी मसावी करताना या सूत्रानुसार, म्हणजे अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी छेदाचा मसावी. मग मसावी बरोबर अंशाचा मसावी किती आहे, 3. आणि छेदाचा लसावी किती आहे, 270. मग याला परत एका संख्येने भाग जातो. अपूर्णांक कशाला म्हणायचं, अतिसंक्षिप्त रूप. याचं अतिसंक्षिप्त रूप होतंय आणखी 3 न भाग जातो. 3 1 3, 3 मग 27 म्हणजे 1/90. तसंच लसावी शोधायचं तर काय करायचं, अंशाचा लसावी किती आहे, 90. छेदाचा मसावी किती आहे, 3. म्हणजेच याचं सुद्धा संक्षिप्त रूप जाते. 3 1 3, 3 त्रिक 9, 0 जसाच्या तसा, म्हणजे 30/1 म्हणजेच काय, 30. तर हे तुमचा आन्सर मसावी 1/90 आणि लसावी 30. या पद्धतीनं तुम्हाला हे उदाहरणं सोडवायचे. पद्धत लक्षात घ्या आणि या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करसाल तेवढे तुम्ही यामध्ये परफेक्ट होसाल.